Praise the Lord, church. प्रभूची स्तुती असो. We welcome you all to the online service आज या ऑनलाईन सभेमध्ये तुम्हा प्रत्येकाचं स्वागत आहे. in the matchless name of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्त जो तारणाऱ्याच्या गोड आणि पवित्र नावात. Today we have a special Yuva Partner service. आज विशेष युवा पार्टनरची सभा आहे. This is the 8th consecutive year we are having this service. गेले 8 वर्षे ही सभा आपण घेत आहोत. Bible says in Psalms, स्तोत्र संहितेमध्ये देवाचं वचन सांगतं, like the arrows in the hands of a warrior, so are the children of one's youth. जसे योद्ध्याच्या हातामध्ये बाण आहेत तसे तरुण आहेत. Youth is a very important pillar of our church. आपल्या मंडळीचा विशेष स्तंभ म्हणजे तरुण वर्ग आहे. So as we prepare our hearts to receive this special message, तर आजचा विशेष संदेश ऐकण्यासाठी जसं आपलं अंतःकरण आपण तयार करूया, let us know आपण हे जाणून घेऊया that this word will charge your life and transform your life. की आजच्या या वचनामुळे आपल्याला उत्तेजन प्राप्त होणार आहे, आपलं जीवन रूपांतरित होणार आहे. So now to preach this blessed word, let us welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashree, with a mighty round of applause. तर हे धन्य वचन घेऊन येत असताना आपण स्वागत करूया देवाचे अभिषिक्त दास पास्टर पीटर व पास्टर जयश्री यांचं जोरात टाळ्या वाजून. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Greetings to you all in Jesus' matchless name. येशूंच्या महान नावामध्ये सगळ्यांना आमच्याकडनं शुभेच्छा. It's a wonderful evening, संध्याकाळ आजची छान आहे and I believe all the youth are gathered together and joined us to be blessed. आणि माझा विश्वास आहे की सगळा तरुण वर्ग एकत्र जमला असेल आशीर्वादित व्हायला. I also welcome all the parents also to join in with their children, आणि त्याचसोबत सगळ्या पालकांचं मुलामुलींचं सगळ्यांचं स्वागत आहे. because today's message is related to all the yuva of our church. कारण की आजचा जो उपदेश असणार आहे तो आपल्या चर्च मधल्या सर्व युवा पार्टनर्स साठी दिलेला असणार आहे. Amen. तुम्हाला माहिती ना युवा पार्टनर्स नावाची आपण एक योजना राबवतो, तर त्या युवांसाठी आजचा उपदेश असेल. Otherwise, when we gather together, thousands gather in this place. तर तसं ते एकत्र जमतो. आपण दरवर्षी जमायचो, त्याला हजारो मुलं मुली एकत्र व्हायचे. But now you have to join us through this medium. पण आता काही आपल्याकडे पर्याय नाही, तर सगळ्यांना याच माध्यमातनं एकत्र जमून ऐकावं लागेल. Amen. आमेन. And God has really blessed all our youth. आणि देवाने खरोखर आपल्या सर्व तरुण वर्गाला आशीर्वादित सुद्धा केलेला आहे. Right from babes, we have been watching them. आणि अगदी लहानपणापासून काही मुलामुलींना आम्ही बघतोय And we have been praying for them. आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय. And most of them have grown up and become adults and doing well in the त्यातली world. बरीच आता मोठी झाली, वयात आली, त्यांचं चांगलं चाललेलं आहे. बरेच जण असतील आमच्या नजरेखाली ते मोठे झाले आणि आता त्यांचं ठीकठाक चाललेलं आहे. Normally we take a few interviews of such people. आणि साधारणतः काही मुलामुलींचे इंटरव्ह्यूज वगैरे आजच्या युवा पार्टनर्सच्या सभेच्या निमित्तानं घेऊन आम्ही दाखवत असतो, So that other youths are encouraged. साक्षी घेत असतो की युवा पार्टनर्सना कशा पद्धतीनं आशीर्वाद मिळाला, But don't म्हणजे worry. इतर युवांना पण त्यातनं प्रोत्साहन मिळावं असं सगळं त्या दिवशी सभेमध्ये होत असतं. We will see if we can put some clips there. पण ठीक आहे, काळजी करू नका, आपण थोड्याशा व्हिडिओ क्लिप्स वगैरे तुम्हाला दाखवू. I've been coming regularly to this Yuva Partners plan, and God has been immensely blessing me since the time I came. मैं पिछले 6 साल से युवा पार्टनर की मीटिंग अटेंड कर रही हूँ. ऐसा हो गया मेरी एजुकेशन भी पूरी हो गई, मुझे कॉन्फिडेंस आया, आशीषें मिली, फॅमिली ब्लेसिंग्स भी मिली. आणि युवा मीटिंग ही खूप ब्लेसिंग मीटिंग आहे. जो कोणी अटेंड करल खरंच तो त्याला देव बाप्पा नक्कीच ब्लेस करल. येशूमुळे मला 91% पाडून मी पास झालेलो आहे. देवाने माझ्यात एवढी प्रीती केली आहे, हे सगळं मला पास्टर पीटर थ्रू आणि युवा पार्टनर्स थ्रू कळालंय. जब से मैंने वो अटेंड किया है मेरे लाइफ में बहुत सारी ब्लेसिंग्स आई है. लॉर्ड ने मेरा जीवन बदला है. पहले मैं इतनी कॉन्फिडेंट नहीं थी कि मैं लोगों के सामने आके बात करूं, लेकिन अब लॉर्ड ने मुझे इतना कॉन्फिडेंस दिया है कि मैं लॉर्ड का गौरव सबके सामने कर सकती हूँ. और सच में बहुत ब्लेस्ड हूँ मैं कि मैं विनयार्ड वर्कर्स चर्च में आई. Amen. आमेन.
We'll open our Bibles to Mark chapter 10, verses 13, 14 and 16. मार्कचा 10वा अध्याय 13, 14 आणि 16वं वचन आपण काढूया. Mark 10, 13, 14 and 16. मार्क 10, 13, 14 आणि 16. And they brought young children to him, that is Jesus, that he should touch them. And his disciples rebuked those that brought them. But when Jesus saw it, he was much displeased and said unto them, Suffer the little children to come unto me, and forbid them not, for of such is the kingdom of God. And he took them up in his arms, put his hands upon them, and blessed them. मार्कचा 10वा अध्याय 13, 14 आणि 16 वचन असं म्हणतं, आणि त्यांनी बालका स्पर्श करावा म्हणून लोक ती त्याच्याकडे आणीत होते, परंतु शिष्यांनी त्यांना धमकावले. पण येशूने ते पाहिले तेव्हा त्याला फार वाईट वाटले आणि तो त्यांना म्हणाला, बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण देवाचे राज्य असल्यांचेच आहे. मग त्याने त्यांना कवटाळून धरून त्यांच्यावर हात ठेवला आणि त्यांना आशीर्वाद दिला. Praise God. देवाला धन्यवाद. Beloved, you are partners. तर माझ्या प्रियांनो, तुम्ही सगळे पार्टनर्स आहात. I'm so delighted to meet you all through the medium of online service. आणि ऑनलाईन उपासनेमध्ये तुम्हाला सगळ्यांना भेटून मला फार आनंद होत आहे. Though we may not be able to see you all, you are able to see us. आणि जरी आम्हाला तुम्ही कोणीच दिसत नाहीये, पण तुम्ही सर्वजण आम्हाला पाहू शकत आहात. And since you cannot gather together in the church, we have this special meeting arranged specially for you. आणि चर्चमध्ये तर सध्याला आपल्याला एकत्र जमता येत नाहीये, म्हणून आम्ही निमित्त साधून सभा रद्द न करता या माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचून युवा वर्गाला उपदेश द्यायचं ठरवलं. So don't worry, you are people. तर काळजी करू नका, तुम्ही सर्व मुलं मुली सर्वच जण. God is going to establish your life, देव तुमचं जीवन स्थिरस्थायी करेल and your life shall be established in the name of आणि Jesus. येशूंच्या नावात तुमचं जीवन स्थिरस्थावर होईल. You have a special place in the heart of God, देवाच्या हृदयामध्ये तुमच्यासाठी एक खास जागा आहे and God will put you in the proper destiny, आणि देव तुम्हाला आयुष्याच्या ठरलेल्या दिशेवर बरोबर आणून ठेवेल and He will establish your आणि footsteps. देव तुमच्या पावलांना स्थिरस्थायी करेल. So please listen keenly to the word of तर God, प्लीज सगळ्यांनी देवाचं वचन कान देऊन ऐका बर का. and I promise you, आणि मी वचन देतो तुम्हाला, you will be full of the blessings of God, देवाच्या आशीर्वादांनी तुम्ही भरून निघाल. because Jesus really loves little कारण children. येशूंचं खरोखर लहान मुलांवरती प्रेम आहे He always loved little आणि children. येशूंनी नेहमीच लहान लेकरांवरती प्रेम केलं. And right before you were formed in your mother's womb, आणि अगदी तुम्ही तुमच्या आईच्या पोटामध्ये जेव्हा तुमची गर्भधारणा झाली तेव्हापासूनच you are in the mind of God. देवाच्या मनामध्ये तुम्ही लोक होता, That's what He told Jeremiah असं देव इर्म्याला बोललेला आहे. in Jeremiah 1:5. इर्म्याचा पहिला अध्याय 5व्या वचनामध्ये याची नोंद आहे की तुझ्या आईच्या पोटात तुझा गर्भ राहण्या अगोदर पासून मी तुला ओळखतो, I know you, he मी said, तुला जाणतो म्हटलाय, and I have established you आणि मीच तुला स्थिरस्थावर केलंय. to be a prophet unto the nation. अशासाठी की राष्ट्रांसाठी तू संदेष्टा बनावा म्हणून तुला स्थिरस्थावर करणारा मीच आहे. So my dear children, तर माझ्या प्रिय लेकरांनो, God has already written your destiny. परमेश्वराने तुमच्या आयुष्याच्या दिशा ऑलरेडी लिहून ठेवलेल्या You आहेत. just have to discover it and awaken to it. तुम्हाला फक्त ती दिशा शोधून काढावी लागेल आणि त्या प्रित्यर्थ जरा जागृत व्हावं लागेल And take hold of your destiny. आणि तुमची जी काही दिशा आहे आयुष्याची ती तुम्ही स्वतः धरायची आहे. Today we are going to see the power in laying on of hands. आज आपण हे बघणार आहोत की हात ठेवण्यात किती सामर्थ्य आहे. That's what we are going to see today. याचाच अभ्यास आज आपण करणार आहोत की आपण डोक्यावर हात ठेवतो त्याच्यामध्ये किती सामर्थ्य आहे. You know how little children were brought before Jesus? तुम्हाला माहिती आहे की लहान लेकरांना येशूंकडे कसं आणलेलं And immediately He took them in His arms आणि लगेचच येशूंनी त्या मुलांना आपल्या हातात कवटाळलं and blessed them. आणि त्यांना आशीर्वाद दिला. Even placing hands and blessing works a miracle. म्हणजे त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद देण्यात सुद्धा एक चमत्कार घडून येतो. Some will say, काही लोक म्हणतील, but Pastor, नाही पण पास्टर, I'm not that small. मी काही इतका लहान नाही आता, I'm not a baby now. मी काय आता बालक राहिलेलो नाही, I have grown up. मी मोठा झालोय आता. And so for you, here is one more scripture verse. तर तुमच्यासाठी तुम्ही म्हणताना मी काय आता बाळ नाहीये, मी मोठा झालोय, तर असं मी मोठा झालोय म्हणणाऱ्यांसाठी एक वचन देतो. Because here you see Him carrying Him in His arms and blessing them. कारण इथे आपण पाहतो की येशू त्यांना आपल्या हातामध्ये कवटाळून धरून आशीर्वाद देतात. And so we have Matthew 19:15. मग आपल्याकडे मत्थय 19वा अध्याय त्यातलं 15वं वचन आहे. And there it says, आणि तिथे असं लिहिलंय मत्थय 19:15 मध्ये, and He laid His hands on them and departed from there. मग त्याने आपले हात त्यांच्यावर ठेवल्यानंतर तो तिथून निघून गेला. He didn't carry them.
तिथे लिहिलेलं नाहीये की त्याने त्यांना उचललं हातात. So that means याचा अर्थ there was a mixed kind of children. म्हणजे तिथे अशी मिक्स पद्धतीची मुलं होती. काही लहान बाळं म्हणा, अजून त्याहून थोडी मोठी म्हणा, अजून त्याहून थोडी मोठी म्हणा. And so those who were slightly bigger, he just placed his hands on them. तर जी थोडीशी मोठी होती वयात येणारी वगैरे अशी त्यांच्यावरती येशूंनी हात ठेवले He never said a word. आणि एक शब्द मात्र बोलले नाही. He just placed his hand on them and departed from त्यांच्यावर them. हात ठेवून येशू तिथून निघून गेले. बालकांना हातात धरलं, अगदी जी बाळं होती त्यांना. Say, there is blessing when you place hands with a right heart. तर म्हणायचं माझं तात्पर्य असंय बेटा, योग्य हृदयाने जेव्हा आपले हे हात आपण कुणाच्या डोक्यावर ठेवतो तिथे आशीर्वाद असतात, पण योग्य हृदयाने. Say, when you are anointed and place your hand on somebody, something really happens. जेव्हा आपण अभिषिक्त असतो आणि तो अभिषिक्त हात जर आपण एखाद्यावरती ठेवला तर तिथं काहीतरी होतं. There is a transfer of the spiritual realm into the natural आणि realm. एक आध्यात्मिक स्तर जे असतं ना त्याची अदलाबदल होते, ट्रान्सफर होतो. Say, and so whether you declare blessings or not or just lay hands, there is a flow. मग मुखाने तुम्ही आशीर्वाद घोषित करा किंवा केवळ हात ठेवा, तिथे आशीर्वाद आपल्यातनं त्यांच्यावर वाहतात हे जरूर आहे. And these days, आणि अलीकडच्या दिवसांमध्ये the youth need more placing of hands upon their lives. तरुण वर्गाला, लहान बालकांना त्यांच्या डोक्यावरती अशा पद्धतीचे अभिषिक्त हात फार गरजेचे आहेत आता सध्याच्या या काळामध्ये. Because the children are going through hard times. का आता मुलं मुली फार अवघड अशा काळातनं चाललेली आहेत. Say, they want to socialize. आणि तरुण वर्गाला सोशलाइज करायचं असतं, मित्रांना That is not मैत्रिणींना possible. भेटायचं असतं, बाहेर जायचं असतं. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ते शक्य नाही, कुठे जाऊ शकत नाही, भेटणं नाही, काही नाही. At least the elderly can stay home, आणि कमीत कमी वयस्कर लोकांचं काय, ते लोक घरी राहू शकतात. but the youth cannot. पण तरुण वर्ग असा डांबल्यासारखा घरात राहू नाही शकत बेटा. And that is why म्हणून recently in the UNICEF that conducted a poll among the youth, आता युनिसेफने तरुण वर्गामध्ये एक मत घेतलं सगळ्यांचं and then it showed that COVID-19 crisis आणि त्याच्यामध्ये असं दिसलं की कोविड-19चा हा जो काही प्रकार आता इथे झालेला आहे सगळीकडे, it had a very significant impact on the youth. त्याची फार मोठी छाप तरुण वर्गावरती पडलेली आहे. म्हणजे आपली लहान मुलं आणि तरुण वयामध्ये आलेली मुलं या संपूर्ण लेकरांवरती फार मोठी छाप कोविड-19नी सोडली. They had conducted in the US, आणि US मध्ये त्यांनी हे केलं and they found out that the mental health of the children was really going down. आणि त्यांना कळलं तो अभ्यास केल्यानंतर, ती निवडणूक केल्यानंतर की तरुण वर्ग, लहान बालक यांची मानसिक अवस्था जी आहे, मानसिक आरोग्य जे आहे ते हादरलंय या कोविड-19च्या काळात. And this report had been taken in the first few months of the response to the pandemic that had just arrived. आणि हा रिपोर्ट कधी काढला त्यांनी, महामारी जेव्हा सुरू झाली होती ना गेल्या वर्षी, त्या सुरुवातीच्या काळामध्येच त्यांनी हा रिपोर्ट काढलेला आहे की तरुण वर्गाची मानसिक अवस्था या महामारीत अगदी डालमडोल झाली. The report was really alarming. आणि रिपोर्ट खरोखर लोकांना एक गजरच आहे हा. More than 30% of the children were suffering from anxiety. आणि 30% जास्त मुलामुलींना दडपण यायला लागलं, टेन्शन यायला लागलं. 15% were entering into clinical depression. 15% मुलं मुली डिप्रेशन मध्ये गेली. क्लिनिकल डिप्रेशन म्हणजे नैराश्य. And the general feeling among all the youth in the whole world आणि संपूर्ण जगामध्ये एक जो सगळा तरुण वर्ग अख्ख्या जगात आहे त्यांची एक जनरल भावना अशी झाली that the children no more want to study now. की आता मुलांना अभ्यास करायची उत्सुकताच राहिली नाही, कारण शाळेत जाणं नाही, कॉलेजला जाणं नाही. Some of them are saying we want the schools not to reopen. आणि त्यांच्यातली काही म्हणायला लागली की आता शाळा परत उघडायलाच नको, आमची इच्छाच नाहीये की शाळा परत सुरू व्हावी. Because they have no more motivation. का त्यांना काही चालना, प्रेरणा काही राहिलं नाही ना. ऑनलाईन जगात शेवटी ऑनलाईन आहे बेटा ते. Say, all the activities they were into before, now they don't want to enter into any kind of आणि activity. अगोदर ज्या कुठल्या कृत्यांमध्ये ते लोक सहभाग घ्यायचे, शाळेत जाऊन, कॉलेजला जाऊन, आता त्यातल्या कुठल्याच गोष्टीमध्ये त्यांना सहभाग घ्यायला आवडत नाही, कारण सवय इतकी लागली त्यांना त्या स्क्रीन समोर बसून सगळं करायची. And some of them, आणि त्यांच्यातले काही जण they are less motivated to do the daily work. त्यांच्यातल्या काही जणांना तर आपल्या रोजच्या दिनचर्या असतात ना त्या करायचा सुद्धा आता उत्साह राहिलेला नाहीये.
Some of them रोजच्या don't. दिनचर्या. Some of them don't want to groom themselves. त्यांच्यातल्या काहींना म्हणजे रोजच्या दिनचर्या मी म्हणते म्हणजे काय की सकाळी उठा, ब्रश करा, आंघोळ करा, स्वतःला ठीकठाक करा. या ज्या काही दिनचर्या असतात त्या सुद्धा त्यातल्या काही तरुण मुलींना आता कराव्याशा वाटत नाहीत. म्हणजे अस्तव्यस्त, बेशिस्त, गबाळ कसंही राहा असं झालंय. What to do? करायचं काय? जायचं कुठं आपल्याला? I mean, the government is juggling between two things, whether to save the economy or to save the people from COVID. आणि सरकारला आता दोन प्रश्न पुढे पडलेले आहेत की लोकांना या कोविड पासनं वाचवायचं का लोकांना आर्थिक परिस्थिती बिकट होत चाललेली आहे त्याच्यातनं वाचवायचं, हे प्रश्न सरकारला भेडसावतात. And today we have seen more than the COVID, it is the other aspects which are troubling us. आणि आज तर आपण नक्कीच बघतो की कोविड पेक्षा आता बाकीचे जे सगळे पैलू आहेत ना ते माणसाला सतवायला लागलेले आहेत की उपजीविका कुठून आणायची, कसं करायचं. I myself have met parents who told me मी स्वतः अशा काही माता पितांना भेटलोय ज्यांनी मला सांगितलं that there was a time, Pastor, एक वेळ होती पास्टर, our children would groom themselves आमची मुलं स्वतःला अगदी व्यवस्थित, अगदी शिस्तबद्ध, ठीकठाक ठेवायची and be full of life. आणि अगदी जीवनाने ओतप्रोत भरलेली असायची एकेकाळी आमची मुलं. Now they don't feel motivated. आता कंटाळा आलाय, आळस आलाय, त्यांना काही चालना नाही, प्रेरणा नाही. वो स्क्रीन खोलो, हात में फोन लो, वो देखो. मग त्याच्यामध्ये काय काही करावं लागत नाही ना. One mother told me, एक आई मला म्हणाली, Pastor, there was a time एक काळ होता पास्टर, I would tell my daughter, don't overdo with your makeup and your hair. माझ्या मुलीला मी सांगत असायचे की तुझा मेकअप फार करू नको, केसांना पण फारशा सगळ्या त्या ट्रीटमेंट करू नको ग. But today, पण आज she doesn't want to tidy herself, तिला स्वतःलाच ते करावंसं वाटत नाही. doesn't want to dress up well. तिला नीट कपडे घालायची इच्छा राहिली नाही. And she said, Pastor, I told her at least try to look presentable. आणि मी तिला तर ती आई म्हणते मला की पास्टर मी माझ्या मुलीला म्हटले की अगं कमीत कमी स्वच्छ वगैरे होऊन स्वतःला नीट तरी कपडे घाल. But she said, my daughter screams at me पण ती म्हणते माझी मुलगी मला ओरडते असं बोलल्यावर. and she says, आणि म्हणते I have to wear mask मला मास्क घालायचा आहे and go out. आणि बाहेर पडायचं आहे. Why should I do anything? मग करायचंच काय, कशाला उगीच तो चेहरा चांगला करायचा, शेवटी घालायचा मास्कच आहे. See? असं झालंय. And some of them don't take care of their rooms or their things or their books. आणि मग त्यांच्यातले काही जण आपापल्या खोल्या साफ ठेवत नाहीत, पुस्तकं नीट रचलेली नाहीत, सगळीकडे घाण, धूळ, बेशिस्तपणा. This pandemic has ruined many children's त्या future. महामारीने अनेक लहान मुलांची आणि तरुण वर्गाची भवितव्य खराब केली हे नक्की आहे. There is misunderstanding at home. घरामध्ये मग sometimes. गैरसमजुती होतात कारण सगळेच घरात त्या खुरडात कोंबड्या ठेवल्यासारख्या. But पण as believers, बिलीवर या नात्याने we have hope. आपल्याला आशा आहे We बेटा. can get strength from God. नका ना एवढे निराश होऊ, आपण बिलीवर आहोत ना, आपण देवाकडनं ताकद घेऊ शकतो राजा. See? And that's why today, म्हणून तर आज in a very special way, अगदी खास रीतीनं I want parents and children to join together. माझी इच्छा आहे की मुलाबाळांनी माता पितांनी एकत्र व्हा And we are going to do something that is going to bring the zeal back in your children. आणि आपण असं काहीतरी करूया की ज्यातनं तुमच्या मुलांमधला जो आवेश निघून गेलाय तो परत यावा. Because I specially prayed for you this morning. कारण खास करून आज सकाळी मी तुम्हा सगळ्यांसाठी प्रार्थना केलेली आहे And something beautiful is going to happen. आणि नक्कीच काहीतरी सुंदर तुमच्या जीवनात होणार आहे. आपल्याला आशा आहे बेटा. See, once again, your children will be booming, will be rising up to do things. आणि परत एकदा तुमची मुलं बाळ उमलायला लागतील, वर येतील, गोष्टी करायला लागतील. See? तेही दिवस परत येतील. And children, you ought to know, आणि मुलाबाळांना कळायला पाहिजे nothing is gone beyond your hands. कुठलीही गोष्ट तुमच्या हातापलीकडे गेलेली नाहीये बेटा. Even if they have gone beyond your hands, it has not gone beyond the hands of God. आणि सध्याला जरी तुम्हाला असं वाटत असलं 100% की नाही आपल्या हातापलीकडे आता गोष्टी गेलेल्या आहेत, ठीक आहे ना, देवाच्या हातापलीकडे गेलेल्या नाहीयेत ना. So God knows your future. तर देवाला तुझं भविष्य माहिती आहे ना. Nothing is wasted. काहीच वाया जाणार नाही आणि गेलेलं नाहीये. God can make up that time. आणि देव तो सगळा गेलेला काळ भरून काढेल. You know, when you travel by air in the plane, आपण जेव्हा प्लेननी विमानाने कुठे प्रवास करतो sometimes they have to take off in the right time. त्यावेळेला कधी कधी त्यांना योग्य वेळेमध्ये उडावं लागतं. But see, there are some passengers who delay or for some reason it is delayed. आणि योग्य वेळेमध्ये टेक ऑफ त्या विमानाचा व्हायला पाहिजे पण काही प्रवासी वेळेत येत नाहीत. But then that pilot tells us, मग पायलट सांगतो, अनाउन्समेंट होते, don't worry, काळजी करू नका, we are
late, आपण थोडे उशिरा निघतोय, but I will catch up that time. पण मी कॅचअप करीन आणि पोचवीन वेळेत And विमान. I will see that you reach in the proper time. आणि जिथे जायचंय तिथे मी तुम्हाला योग्य वेळेत पोचवीन असं म्हणतो. Because there is for this transit passengers, if they have to have a connecting flight, they have to be there in that पण time. कुणाची जर कोणी ट्रान्झिट पॅसेंजर्स आहेत आणि पुढे त्यांना कनेक्टिंग फ्लाईट आहे, तर त्यांना त्या एअरपोर्टवरती त्या वेळेत पोहोचावं लागतं, नाही तर त्याच्या पुढची पण फ्लाईट मिस होणार ना. See? And so the pilot says, don't worry, I will catch up मग that time. पायलट अनाउन्समेंट करतो की मी कॅचअप करून घेईन आणि मी तुम्हाला वेळेत पोहोचवीन, So don't worry. तर काळजी करू नका. God can catch up that time that you have lost. तसं देव आपला कॅप्टन आहे आणि तो कॅचअप करणार आहे आणि तुम्हाला आशीर्वादित करेल. तुम्ही नसती टेन्शन कशाला घेताय? So मेरा don't टाइम worry. गया, मेरा टाइम कुछ नहीं गया. Don't worry. नका काळजी करू, अपना टाइम नहीं गया, अपना टाइम आएगा. Amen. Hallelujah. And this time also will pass out. आणि ही आत्ताची वेळ पण निघून जाईल बेटा. You don't pass out this time, let it pass out. हा वेळ निघून जाऊ दे, हा समय निघून जाऊ दे, यामध्ये तुम्ही नका नाही शिवू, You don't give up. तुम्ही हार नका मानू Don't look dull. आणि असे डल निराश असे दिसू नका. Wash yourself, prepare yourself, रोज सकाळी उठायचं, अगदी ताजं तवानं आंघोळी वगैरे करायच्या, मस्त तयार व्हायचं, improve yourself, स्वतःचं विकसन करायचं, look neater and nicer, छान दिसायचं, स्वच्छ दिसायचं like godly children. आणि दैवी मुलांसारखं दिसायचं. Every morning meet Jesus. रोज सकाळी पहिलं येशूंना भेटा, Things will change. गोष्टी बदलतील ना. And this will also pass. आणि हाही काळ निघून जाईल. Because Bible always says it came to pass. कारण बायबल असं म्हणतं ना नेहमी की तो काळ निघून गेला, असं झालं came की, to pass. It असं came to झालं की, pass. म्हणजे झालं होतं म्हणून लिहिलंय, असं झालं की म्हणजे झालं होतं, See? म्हणजे तो काळ गेला आता. So despite facing great difficulties, तर सध्याला जरी आपण बऱ्याच मोठ्या अडचणींना तोंड देत आहोत, तरीही many of our youth have found real meaning in finding Jesus. आपल्यातल्या अनेक तरुण वर्गाला, मुला मुलींना येशू सापडला, त्यामुळे जीवनाचा अर्थ ऑलरेडी सापडलाय. And many of the youth whose lives have been made today, आणि अनेक तरुण वर्गांचं जीवन आज जे बनलेलं आहे, they also had to go through some kind of turmoil in life. त्यांना पण जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या अडीअडचणीतनं जावं तर लागलंच होतं ना. But they are all made their lives. आज त्यांची जीवनं बनलेली आहेत, करिअर बनलं, जीवन बनलं. Yes. Some of you people, you got married here in the church. तुमच्यातल्या काहींची लग्न इथं आपल्या चर्चमध्ये झाली. And right before me, you had brought your children. माझ्या नजरेसमोर तुम्हाला बाळं झाली, ती बाळं घेऊन तुम्ही चर्चला आलात And I have prayed for them. आणि त्यांच्यासाठी मी प्रार्थना केली. See, when you were dedicating that child, तुम्ही त्या मुलांचं समर्पण करत असताना and did God forget them? मग देव विसरला का आता त्यांना? He will not. देव नाही विसरणार कोणाला असं. And then some of them grew up त्यांच्यातली काही मग मोठी झाली, in the Sunday school. संडे स्कूलमध्ये वाढली. And then you sat for the main service. मग संडे स्कूलचं वय गेल्यानंतर तुम्ही खाली आपल्या मुख्य सभेला येऊन बसायला You लागला. grew up. मग तुम्ही वाढलात, You found a partner. मग मोठे झालात, वयात आलात, जीवन साथीदार तुम्हाला शोधला आणि सापडला. You got married, तुम्ही लग्न केली established in your life. आणि जीवनात स्वतःला स्थिरस्थायी केलं. And you brought your children to me for again dedication. त्या पश्चात तुम्हाला बाळ झाली आणि त्या बाळांना घेऊन तुम्ही परत माझ्याकडे समर्पणाला आलात. Yes, I'm still there. आणि मी अजूनही आहे. तुम्ही सगळे मोठे होत आहे, पण मी अजूनही आहे. Amen. है की नाही? God took care of them. देवानी सांभाळलं ना त्यांना. So every generation has its own turmoil. तर प्रत्येक पिढीला एक आपला त्रास असतो जो होतो. But when your child is dedicated here, पण तुमची मुलं बाळं जेव्हा इथं वेदीवर समर्पित केलेली God असतात, has taken care of them. टेन्शनच नाही, देवाने त्यांना सांभाळून घेतलेलं आहे. Your future is sealed. आणि तुमच्या भवितव्यावरती वरून स्वर्गाचं शिक्कामोर्तब झालंय. Jesus himself is a great blessing for you that you can face new challenges and cope up with all the emotions that come with it. येशू स्वतः तुमच्यासाठी एक इतका मोठा आशीर्वाद आहेत की जीवनात येणाऱ्या कुठल्याही आव्हानाला तुम्ही तोंड देऊ शकता. Thousands of youth are finding Jesus today and are bold to face this pandemic also. आज तरुण वर्गामध्ये हजारो तरुण मुला मुलींना येशू सापडलेले आहेत आणि त्यापायी या महामारीला तोंड द्यायला त्यांच्यामध्ये एक धाडस आलंय. And dear children, you cannot do it on your own. तर माझ्या प्रिय लेकरांनो, एक मला तुम्हाला सांगू द्या की तुम्हाला एकट्याला काही करायला जमणार नाहीये. With Jesus you can do everything. हा, येशू बरोबर असतील तर तुम्ही काहीही करू शकाल, पण एकटं काहीच करायला जाऊ नका, कारण ते जमणारच नाही. And moreover, त्याहून जास्त all don't have the same possibilities to maintain their physical and emotional well-being. सगळ्यांकडे त्या सर्व पात्रता आणि शक्यता नसतात ना की ज्यापायी ते स्वतःला शारीरिक रीतीनं, मानसिक रीतीनं संतुलित आणि आरोग्यवान ठेवू शकतील. ही कला सगळ्यांकडे नसते And बेटा. each one has his own lack. आणि प्रत्येकाला काही ना काही कमतरता असते, काही ना काही त्रुटी प्रत्येकामध्ये असते. Everyone
one of us. आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता आहे. सगळ्यांना सगळं करता येत नाही And so God fills it up. आणि म्हणून देव त्या जागा भरून काढतो. See? है ना? God fills it up. देव त्या जागा भरून काढतो बेटा. He will strengthen you. He will guide you. He will help you. देव तुम्हाला शक्ती देईल, मदत करेल, मार्गदर्शन करेल. I know the youths are more depressed than the adults आणि today. मला माहितीये ना की आज जी मोठी माणसं आहेत, मध्यमवयीन म्हणा किंवा म्हातार वयातली म्हणा, त्यांच्यापेक्षा तरुण वर्गाला, लहान लेकरांना जास्त नैराश्य आलंय. Because this is the age of enjoying life. कारण ही वेळ जी असते माणसाच्या जीवनातली, जिथे बालपण म्हणा किंवा जवानी म्हणा, ती मजा करायची वेळ असते रे. Right. बालपण आणि जवानी मजा करायचे दिवस असतात आणि तेव्हाच लागलं लॉकडाऊन. My daughter said, माझी मुलगी म्हणाली, I turned 16. I wanted to celebrate my birthday in a great way. What happened? 16 वर्षाची मी झाले, मला Sweet माझा 16. वाढदिवस अगदी छान करायचा होता आणि पहा डॅडी काय झालं. That time she was very interested into going to college. आणि त्यावेळेला तिला इतकी उत्सुकता होती की आता मी कॉलेजला जाणार, माझी 10वी झाली, मी कॉलेजला जाणार. Now she said, I don't want to go to college. आता ती म्हणते अभि काय कॉलेजला मला जायचंच नाही, ऑनलाईन टिकटॉक I mean, it has really impacted their activities hard. म्हणजे त्यांच्या कृत्यांवरती किती परिणाम झालाय बघा ना, त्या तरुण मुला मुलींवर, त्या लहान मुला मुलींवर. But see, they are finding hope in Jesus. पण त्यांना येशूमध्ये आशा सापडते बरं का. Every day, रोज Jesus is helping them. येशू त्यांना सहाय्य करतायत, He is strengthening them. येशू त्यांना शक्ती देतायत. See, depression is not just feeling down, नैराश्य म्हणजे फक्त मला आज लो वाटतंय असा प्रकार नाही, but it affects not only how one feels, but how one even thinks. तर एखाद्याला कसं वाटतंय एवढंच नाही, तर त्या वाटण्यावर आणि त्याच्या विचारधारेवर सुद्धा त्याचा परिणाम होतो रे. And not only how one feels and thinks, but also how he feels things will turn out. आणि एखाद्याला काय वाटतंय, एखाद्याची काय विचारधारा आहे एवढंच नाही, तर त्याच्या विचारांवर परिणाम होतो, त्याच्या भावनांवर परिणाम होतो आणि उद्या उठून काय होणार आहे त्याविषयी पण परिणाम होतो. Energy level starts going आणि down. त्यांची स्फूर्ती, शक्ती सगळंच Concentration लो, goes. लक्ष देता येत नाही. They don't know when to sleep, when to rise. कधी झोपायचं, कधी उठायचं त्यांना कळत नाही, कारण काही टायमिंगच नाही ना काही कशाचं. I mean, those who are doing work from home, you know you have to be there on your computer at that time. म्हणजे आय मीन जे घरून आता काम करतायत, वर्क फ्रॉम होम, त्यांना माहिती असतं की कितीला लॉग इन आहे आणि कितीला लॉग आउट आहे. See? The children don't know what to do. पण मुलांना कळत नाही ना पटकन लॉग इन लॉग आउट कितीला काय वगैरे. एक That तर is- त्यांना एका जागी बसवायचं म्हणजे चॅलेंज आहे. That is why म्हणून the Lord told me to ask the parents to lay their hands on their children this प्रभूने मला of this evening. सांगितलंय की तू माता पितांना सांग की त्यांनी आपापल्या मुलांवर हात ठेवायचा आहे आज. And that is the surprise I wanted to give. आणि तेच आश्चर्य मला तुम्हा लोकांना, मी जे म्हटलं होतं ना एक सरप्राईज मी देणार आहे, तेच देणार आहे. I want all the parents, the guardians, or those who are elder to your children, you need to lay your hands on सर्व them. माता पितांनी आणि जे कोणी वडीलधारी आहेत मुलांसाठी, त्यांनी आज आपल्या मुला मुलींवरती हात ठेवायचा आहे. शेवटी आपण प्रार्थना करू तेव्हा And I'm going to pray. मी प्रार्थना करणार And we आहे are going to release a miracle on your children's lives. आणि तुमच्या मुलाबाळांच्या जीवनावर आपण चमत्कार मोकळा करणार आहोत. We are going to declare life for them. आम्ही जीवन घोषित करणार आहोत इथून तुमच्या मुलांवर. This is what the Lord told me 1 week back when I was in prayer. 8 दिवसापूर्वी प्रभूने मला हे सांगितलं, मी प्रार्थनेला बसलेलो असताना, की तू असं करायला लावशील सगळ्या माता पितांना. And now some parents will say, आता काही माता पिता म्हणतील, for us it is like empty hands on empty heads. What can we give असं them? कसं, म्हणजे आम्ही आमचे रिकामे हात रिकाम्या मुलांवरती ठेवायसारखा हा प्रकार होणार आहे, आमच्या हातात काहीच नाहीये. Say, your hands are an instrument of divine power. असं नव्हे, तुमचे हात दैवी सामर्थ्याची एक वाहिनी आहे That will be released in your children. आणि तुमच्या मुलांवरती तुम्ही हात ठेवाल तेव्हा ते त्यांच्यात उतरेल, ते मोकळं होईल. You need to just agree with me when I pray. आणि मी प्रार्थना करीन ना तेव्हा तुम्ही केवळ सहमत करा माझ्याशी बास. In the name of Jesus, it will happen. येशूंच्या नावात गोष्टी घडतील, फक्त तुम्ही तुमची मतं माझ्या मताशी जुळवा. Say, you know, I would have done it personally if all the children were here. सगळी मुलं जर इथे आली असती ना, तर मी व्यक्तिगत रीतीने हे केलं असतो. I would have loved to place my hands on them. मला तर इतकं आवडलं असतं मुला मुलींवरती हात ठेवून प्रार्थना करायला. But you know, this year it's not possible. पण आता याही वर्षी हे काही शक्य नाही. But the beauty is, पण सौंदर्य हे आहे, spiritual blessings can cross over time and space. आध्यात्मिक आशीर्वाद काळ वेळ याच्या पलीकडे, अंतराळाच्या पलीकडेही जातात. It can reach you wherever you are. आणि तुम्ही जिथे आहात तिथे ते आध्यात्मिक आशीर्वाद तुमच्यावरती पोहोचू शकतात. ही आपली एक जमेची बाजू आहे. Amen. आमेन. You know, Jesus said येशू म्हणाले in Mark 16:18, मार्कचा 16वा अध्याय त्यातलं 18वं वचन, they shall lay hands on the sick and they shall recover. मार्क 16वा अध्याय आणि 18वं वचन म्हणतं की ते आजाऱ्यांवर हात ठेवतील आणि आजारी बरे होतील. Say,
we have to use our hands to bless. आपण आपले हात बेटा पहिलं तर आशीर्वाद द्यायला वापरायचे. Bible says in Luke 4:40, आणि लूक 4:40 मध्ये बायबल म्हणतं, when the sick were brought to Jesus, he laid his hands on every one of them and healed them. आजारांना जेव्हा येशूंकडे आणलं तेव्हा येशूंनी त्या सर्वांवर हात ठेवून त्यांना आरोग्य दिले. In Luke 13:13 we see त्याच्यानंतर लूक 13:13 आपण पाहतो, the hunchbacked woman came before Jesus कुबडी बाई येशूंकडे आली and he laid his hands on her. येशूंनी कुबड्या बाईवर आपला हात ठेवला Immediately she was made straight. आणि ती लगेचच सरळ झाली. हो, So use these hands to bless and heal the people. तर हे हात लोकांना आशीर्वाद द्यायला आणि आरोग्य द्यायला वापरा. Because a believer's hand is always blessed. कारण बिलीवर माणसांचे हात नेहमी आशीर्वादितच असतात हे जाणा. Say parents, my hand is a blessed hand. तर सर्व माता पितांनी आता म्हणा माझ्या बरोबर की माझे हात आशीर्वादित हात आहे. My hand is a blessed hand. माझे हात आशीर्वादित हात आहेत म्हणा. In the name of Jesus. येशूंच्या नावात माझे हात आशीर्वादित हात आहेत. Amen. आमेन. The more closer one is to God, आणि एखादा माणूस जेवढं देवाच्या जवळ असतो ना बेटा, the more powerful his or hands become. तेवढे त्याचे किंवा तिचे हात सामर्थ्यवान बनतात. Yes. Very powerful. अगदी सामर्थ्यवान बनतात. तो माणूस जेवढा देवाच्या जवळ असेल तेवढे त्याचे हात सामर्थ्यवान होतील. That's why I use my right hand always to pray for म्हणून मी people. नेहमी उजवा हात वापरतो माझा प्रार्थना करायला. I see many things happening. आणि अनेक गोष्टी घडताना मला दिसतात. Amen. आमेन. Bible says in Luke 24 verse 50, लूक 24 त्यातलं 50व वचन बायबल म्हणतं, before Jesus was taken up, he lifted his hands up and blessed his disciples. येशू वर जाण्या अगोदर किंवा येशूंना वर घेतलं जाण्या अगोदर त्यांनी शिष्यांवरती हात ठेवून त्यांना आशीर्वादित केलं. From far only he just raised his hand म्हणजे लांबूनच येशूंनी आपले हात असे केले वर and blessed his disciples. आणि शिष्यांना आशीर्वादित केले. लिहिलंय बघा तिथे लूक 24:50. नंतर त्याने त्यांना बेतानीपर्यंत बाहेर नेले आणि आपले हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. See, it doesn't say he placed their hands on them. हात त्यांच्या डोक्यावर ठेवले असंही लिहिलेलं नाही. Just raised his hands हात वर केला and just waved it on them and say, be blessed. आणि असं करून फक्त केवळ येशू त्यांना म्हणाले की आशीर्वादित व्हा आणि ते आशीर्वादित झाले. There is a release. एक सुटका असते In बेटा. the spiritual realm, you don't count time and space. आध्यात्मिक जगामध्ये वेळ काळ अंतराळ ह्याला मोजायचं नसतं. It just happens. होतं. Amen. कसं ते विचारू नका पण होतं. And you can imagine many people must have missed that day when Jesus was being raised up. आणि तुम्ही कल्पना करा अनेक लोकांनी तो दिवस चुकवला असेल की ज्या दिवशी येशू पुनरुत्थित झाले, Because only disciples were there. कारण फक्त शिष्यच तिथे होते आणि Just दुसरं imagine कोणी if others were there also, they would have received the नव्हतं. मग blessing. विचार करा बाकीचे पण आले असते तर त्यांनाही आशीर्वाद मिळाला असताना. But praise God, the disciples got it. पण देवाला धन्यवाद, कमीत कमी येशूंच्या शिष्यांना तरी तो आशीर्वाद मिळाला. And that's how the apostles started using their hands. अशा रीतीने मग प्रेषितांनी आपले हात या कार्यासाठी वापरायला सुरुवात केली. Acts 5:12 says, प्रेषित 5:12 म्हणतं, by the hands of the apostles were many signs and wonders wrought among the people. प्रेषितांच्या हस्ते अनेक चिन्ह आणि चमत्कार लोकांमध्ये झाले. So it's not just healing, but signs and wonders. तर केवळ आरोग्य नाही तर चिन्ह आणि चमत्कार सुद्धा होतात बेटा. Even to receive the Holy Ghost, hands were laid on the people. पवित्र आत्मा मिळायला पण लोकांच्या डोक्यावर हात ठेवले गेले. That's what Acts 8:17 says. प्रेषित 8:17 असं लिहिलेलं आहे. And see Ananias, आणि बघा अनन्या ordinary disciple. एक साधा शिष्य होता, काही खास नाही. He put his hands on blind Paul, त्याने हात ठेवले आंधळ्या पॉलवर. त्या दरम्यान पॉल अंधा झाला होता ना, and Paul got his sight आणि पॉलला त्या पश्चात दृष्टी मिळाली and was filled with the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याने भरून गेला पॉल. Say, it happens. होतं. When you believe, it happens. आपण जेव्हा विश्वास ठेवतो तेव्हा होतं. And you know, Paul was very close to God. आणि पॉल देवाच्या फार समीप होता, जवळचा होता. And so Bible says म्हणून बायबल म्हणतं in Acts 19:11, प्रेषित 19:11 God did unusual miracles through the hands of Paul. देवाने पॉलच्या हस्ते असाधारण चमत्कार केले. See? असं लिहिलंय, देवाने पॉलच्या हस्ते असाधारण चमत्कार Through केले. the hands of Paul. पॉलच्या हस्ते, साधारण नाही असाधारण. What set Timothy's life? तिमोथीचं जीवन कसं काय बनलो? Paul and others had laid their hands on him. कारण पॉल आणि इतर लोकांनी तिमोथीच्या डोक्यावर हात ठेवलेले होते. तसं तसं तिमोथीचं जीवन बनलं. Yes. होतं असं. His mother, his grandmother all laid their hands on him. तिमोथीच्या आईनं, तिमोथीच्या आजीनं तिमोथीच्या डोक्यावर हात ठेवलेले होते. 1 Timothy 4:14 1 says, तिमोथी 4:14 लिहिलेलं आहे. Paul writes to Timothy, पॉल तिमोथीला लिहितो, don't neglect the gift that is in thee which was given to you by prophecy. भविष्यवाणी करून तुला जे दान देण्यात आलं त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. When the elders laid their hands on you. जेव्हा वडिलांनी तुझ्या डोक्यावरती हात ठेवले होते आणि भविष्यवाणी करून तुला जे दान देऊ केलं होतं त्याच्याकडे तिमोथ्या दुर्लक्ष करू नको रे. There are gifts flowing out. अशी धन वाहतात.
The giver should believe, the receiver should believe. देणाऱ्याने विश्वास ठेवला पाहिजे आणि घेणाऱ्याने विश्वासाने घेतलं पाहिजे. That's how it works. असं होतं काम. Paul said in 2 Timothy 1:6, 2 तिमोथी 1:6 मध्ये पॉल म्हणाला, stir up the gifts of God which is in you by the putting on of my hands. देवाचं दान तुझ्यामध्ये मी तुझ्या डोक्यावर हात ठेवल्यामुळे जे आलेलं आहे Say. ते थोडंसं वापर, त्याची जरा हलवा हलव कर. How did Timothy get it? When Paul laid his hands on him, he got it. आणि तिमोथीला ही दानं कशी मिळाली? पॉलने त्याच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा मिळाली. So there is a laying on of hands ministry. तर एक डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करायची सेवा असते We have not given it importance. आणि आपण त्याला महत्त्व देत नाही म्हणून ते नाहीये असं नसतं. It's not only children, but you can lay hands on one another and pray. आणि फक्त मुलांवरतीच नाही, तुम्ही एकमेकांच्या डोक्यावर सुद्धा हात ठेवून प्रार्थना करू शकता बरं का. A ते husband हात- can lay his hands on his wife and pray. A wife can lay her hands on her husband and pray. नवरा आपल्या बायकोच्या डोक्यावर, बायको आपल्या नवऱ्याच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करू शकते. Use this hand ministry. हे हातांची सेवा वापरा. Say, या हातांची सेवा वापरा. amen. आमेन. In the end, I will pray for you आणि अखेरीला मी तुमच्यासाठी प्रार्थना करणारच आहे. because as the parents and the elderly, whoever are there around you, when they lay their hands on the dear children, I will also agree का with you. आता मुलं बाळ आणि माता पिता सगळेच जसे एकत्र आहेत, तर अखेरीला ते माता पिता आपल्या मुलांवरती हात ठेवून प्रार्थना करणार आहेत, तेव्हा मी पण तुमच्याबरोबर प्रार्थना करणार आहे. Because I believe in the laying on of hands कारण ministry. माझा विश्वास डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करायच्या सेवेवर आहे. Because Paul also says in Hebrews 6:2, कारण इब्रीकरा 6 अध्याय 2 वचनात पॉल असंही म्हणालाय, there is a doctrine of laying on of hands. हात ठेवून प्रार्थना करायची एक शिकवण आहे, एक तत्व आहे. There is a teaching. त्याच्यावर एक शिकवण There आहे is a बेटा. doctrine. ते डॉक्ट्रिन आहे, ते एक तत्व आहे. One day we will see this doctrine. आणि एके दिवशी त्या तत्वावरती आपण शिकूया. So parents, your hand can become instrument of power transfer. तर आई वडिलांनो, तुमचे हे हात अशी एक वाहिनी बनू शकतात की ज्यातनं सामर्थ्य ट्रान्सफर होतं. Yes. तुमच्यातनं त्यांच्यामध्ये जाऊ शकतं. Power transfer. सामर्थ्य जाऊ शकतं तुमच्यातून त्यांच्यामध्ये. But provided you yourself believe in the Lord Jesus Christ. त्यासाठी प्रथम तुम्ही स्वतः येशू ख्रिस्तांवरती विश्वास ठेवणारे पाहिजे बरं का. If you don't believe in the Lord, then you may keep your hands regularly every day and your children will only lose their hair. माता पितांचाच जर They won't विश्वास get येशू anything. ख्रिस्तावरती नसेल तर अशा माता पितांनी मुलांवरती हात ठेवून काही मिळणार नाहीये. मुलांचे केस जातील Yes, you will only be wishing something good for आणि them. तुम्ही फक्त सदिच्छा बाळगत राहाल की माझ्या मुलांचं पण चांगलं होऊ दे, होऊ दे, होऊ दे. But there won't be any transfer of पण power. तुमच्यातनं काही ट्रान्सफर होऊ शकणार नाही जर प्रथम तुम्ही स्वतः येशूकडे आलेले नसाल Now, तर. that doesn't mean that you are giving them something. याचा अर्थ असाही लागत नाही की तुम्ही त्या मुलांना काहीतरी देताय. We are not giving anything to आपल्यात anybody. विशेष असं काही नाही, आपण कुणाला काहीच देऊ शकत नाही. But we are agreeing with God for the destiny that is written for our children to come to pass. पण आपण देवाशी सहमत करतोय की माझ्या मुलाबाळांसाठी तुझी आयुष्याची दिशा ठरवलेली आहे ती घडून येऊ दे. Amen. Amen. We are releasing a power. आणि आपण सामर्थ्य त्यांच्यावर मोकळं करतोय. With the same power that God has filled us with. ज्या सामर्थ्याने देवाने आपल्याला भरलेलं आहे तेच सामर्थ्य पुढे आपण पास ऑन करतोय. Bible says, बायबल म्हणतं you know, Jacob had become a prophet. याकोब संदेष्टा झाला, तुम्हाला माहिती आहे He ना, was an old man. वृद्ध झाला होता. And Joseph, his son, came with his 2 sons. आणि योसेफ त्याचा मुलगा, तो योसेफ आपल्या स्वतःच्या 2 मुलांना घेऊन आला. Because कारण he wanted to receive prayers from the hand of his father Jacob. त्याची इच्छा होती की माझा बाप याकोब त्याच्याकडनं मला प्रार्थना मिळावी. Because कारण by then Jacob was a prophet. तोपर्यंत याकोब संदेष्टा झालेला होता. So that was a great moment. म्हणजे देवाचा महान सेवक. तर तो क्षण म्हणजे एक सुवर्ण क्षण. And so Joseph wanted his children to receive the laying on of hands ministry on his children. आणि योसेफाची मग इच्छा होती की माझी जी 2 मुलं आहेत त्या मुलांवरती माझ्या वडिलांचा हात येऊ दे, कारण की ते देवाचे सेवक आहेत. He was believing for something good to happen to his children. आणि योसेफ विश्वास ठेवत होता की माझ्या 2 मुलांचं काहीतरी यातनं चांगलं होणार, So that their destinies would start की त्यांची operating. आयुष्य बनावीत, आयुष्याला आकार यावा. See, it's not just education that you need. फक्त शिक्षण गरजेचं असतं, फक्त शिक्षण गरजेचं असतं असं नाही. Along with it, you need the laying on of hands on your शिक्षण children. घेऊन थोडंसं आपल्या regularly. मुलाबाळांवरती येशूच्या नावामध्ये हात ठेवणंही गरजेचं असतं बेटा. Now, the 2 children did not realize आता 2 मुलांना हे कळलं नाही what they were made for. की आम्ही कशासाठी बनलोय. See, the children don't know. मुलांना कळत नाही ना. But Joseph knew. पण योसेफाला माहित होतं.
That if their destinies have to be made, the laying on of hands is या important. माझ्या दोन मुलांच्या आयुष्याच्या दिशा जर बनायच्या असतील तर ह्यांच्यावरती सेवकाचा हात पडायची गरज आहे आणि माझ्या तर घरात सेवक आहे. Yes. So Joseph then positioned the elder son on the right side मग योसेफाने काय केलं की थोरल्याला उजवीकडे घेतलं, and the younger one on the left side. धाकट्याला डावीकडे घेतलं. He just believed that, somehow Jacob would just lay his hands on them just like that and release the blessing. आणि त्याने असा विश्वास ठेवला की याकोब आता असेच हात ठेवून माझ्या दोन्ही मुलांना आशीर्वादित करेल. But when Jacob started blessing them, पण याकोब म्हणजे योसेफाचा बाप जेव्हा या दोघांना आशीर्वाद द्यायला लागला, he crisscrossed his hands त्याने हात असे केले and laid the right hand on the younger and the left hand on the elder. आणि उजवा हात धाकट्यावर आणि डावा हात थोरल्यावर गेला. And it turned out for their destinies. आणि तशा त्यांच्या आयुष्याच्या दिशा घडल्या. And finally, that's what happened. तर ते शेवटी तसंच झालं. The elder shall serve the younger. थोरला धाकट्याची सेवा करणार आणि तसंच झालं. It happened that way. झालं तसं. So now when Jacob was blessing them, मग आता याकोब या दोन मुलांना त्याची नातवंड असती त्यांना आशीर्वाद देताना he was invoking the blessing of Abraham. अब्रामाचे आशीर्वाद त्यांच्यावर पुकारायला लागला. Okay? Jacob was relying on the blessing of Abraham याकोब अब्रामाच्या आशीर्वादांवरती अवलंबून राहत होता. because Abraham was his grandfather कारण अब्राम त्याचे आजोबा. and he was not an ordinary man. आणि अब्राम म्हणजे काय साधा ऐरागैरा माणूस नाही. God had called him specially. देवाने खास पाचारण दिलं होतं त्याला. And so the blessing of his father Isaac and the blessing of his grandfather was upon him. तर याकोबाचा बाप इसहाक आणि त्याचे आजोबा अब्राम यांचे आशीर्वाद त्याच्यावर होते. And even the blessing of the angel when he wrestled with the man from heaven was upon him. आणि देवदूताचे आशीर्वाद सुद्धा त्याच्यावर होते जेव्हा त्या स्वर्गीय माणसाशी त्याने झुंज केली तेव्हाचे. So Joseph knew all this, तर योसेफाला हे सगळं माहिती होतं that my father is not an ordinary man. की हा माझा बाप आहे पण हा साधा सुद्धा माणूस नाहीये. He has the touch of Isaac इसहाकाचा स्पर्श आहे त्याच्यावर and touch of आणि Abraham अब्रामाचा हात आहे त्याच्यावर and he has touch of the angels with whom he prevailed आणि देवदूताचा हात पण त्याच्यावर आहे ज्याच्याशी त्याने झुंज केली होती and he became the prince of God. आणि तो देवाचा राजकुमार झाला होता. Many times we see only the weakness, बऱ्याच वेळेला आपण फक्त अशक्तपणा एखाद्या माणसातला बघतो, but पण God's hand, if it comes upon him, that person nobody can touch. देवाचाच हात जर अशा माणसावरती आला तर त्या माणसाला कुणी हात लावू So शकत नाही. Jacob was provoking those blessings तर याकोब ते आशीर्वाद पुकारायला लागला and he was imparting those blessings on those two children. आणि ते आशीर्वाद त्या दोन मुलांवरती तो टाकायला लागला. It's not just one person's blessing, it was a generational blessing. आणि फक्त एका व्यक्तीचा आशीर्वाद नव्हता, हा पिढ्यांसाठीचा आशीर्वाद त्याने टाकला. Not only the generational blessing related to the two children, but coming from his generation. आणि दोन मुलांच्या पिढ्यांविषयीने नाही तर त्याच्या पिढीपासून येणारे सगळे आशीर्वाद त्याने टाकून दिले दोघांवर. Generational benefits, म्हणजे पिढ्यानपिढ्या होणारा लाभ त्याने मुलांवर टाकला. generational virtues, पिढ्यानपिढ्या काहीतरी एक प्रवाह दोघांवर त्याने टाकून the दिला. giftings of God. देवाची दानं He was transferring them into their lives. आणि त्यांच्या जीवनामध्ये तो हे सगळं ओतायला लागला. And how did it happen? कसं झालं हे? By the laying on of hands. हात ठेवल्यामुळे झालं. याकोबाने दोन मुलांवर हात ठेवले म्हणून झालं. Sometimes God will open your eyes and release some prophetic word for your children. कधी कधी देव तुमचे डोळे उघडेल आणि तुमच्या मुलाबाळांसाठी तुम्हाला काहीतरी प्रॉफिटिक म्हणजे भविष्यवाणीपर शब्द देईल. Sometimes you may say, कधी कधी तुम्ही म्हणाल my child, you become like this. माझ्या मुला तू असं बन, And the child will become आणि like तो that. मुलगा तसं बनतो. Not because you said it, but because it was the plan of God and He spoke through you. तुम्ही बोललात म्हणून नव्हे पण देवाची योजना होती त्या योजनेत तुम्ही बोललात आणि तसं झालं. At times, कधी कधी God takes a prophet's word and makes it to pass. देव संदेश त्याचा शब्द घेतो आणि घडवून आणतो. God honors a prophet. देव संदेश त्यांचा मान करतो. So, children, something beautiful is going to happen. तर मुलाबाळांनो आज काहीतरी सुंदर असं काम होणार आहे. Because when good people and believers and parents lay their hands and men of God lay their hands and women of God lay hands, something has to happen. कारण मुलाबाळांवर तरुण वर्गावर जेव्हा चांगली माणसं आणि येशूवरती विश्वास ठेवणारी माणसं येशूचे सेवक जेव्हा हात ठेवतात तेव्हा नक्कीच काहीतरी चांगलं होतं. So, all the dear children, तर सगळी प्रिय मुलं I want you to be surrounded by your parents, your guardians, those who are elder to you, whoever it may be, your brother, your sister who is elder to you, they should surround you. माझं निवेदन आहे की तुमच्यापेक्षा जे थोरले आहेत मग ते भाऊ असतील वडील असतील कोणी Or असतील your aunt or your grandparents, काका काकू कोणी आजी आजोबा तुमच्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत all थोरले believers.
पण बिलीवर They should अशांना all घ्या lay जवळ. their hands on the children. आणि त्यांनी मुलांवर हात ठेवावेत. Amen. Amen. And I will pray. मी प्रार्थना करीन, You agree with me? तुम्ही सहमत करा माझ्याशी. Let that destiny start rolling in from today. आणि आजपासून लागू दे ना त्यांच्या आयुष्यांना आकार. But have faith. पण विश्वास ठेवावर काय सगळं करताना. When we pray, let us have faith. आपण प्रार्थना करताना विश्वास ठेवायचा. If you that time when you pray, the depression will leave. आणि ती प्रार्थना जेव्हा तुम्ही अखेरीला कराल, नैराश्य निघून जाईल, Even sickness will leave. आजार पाजार निघून जातील, Worries will leave. काळज्या निघून जातील, Anxieties will leave. टेन्शन जाईल, All in the name of Jesus. सगळं येशूंच्या नावात होईल. Things will start happening. गोष्टी घडायला A लागतील. new strength, a new power, a new boldness, a new confidence will नवीन come in them. ताकद, शक्ती, धैर्य, धाडस, सामर्थ्य सगळं नवीन येईल. You see, when Jacob crisscrossed his hand, याकोबाने जेव्हा त्याचे हात असे करून त्या मुलांवर ठेवले, Joseph said, "Not so, father. योसेफ म्हणाला की बाबा असं नाही, Not so, father. बाबा असं नाही, Don't do this." असं नका करू बाबा. That means don't bless the younger one with special blessings. म्हणजे धाकट्याला खास आशीर्वाद द्यायची गरज नाही बाबा. See, that's why I prophesy this time म्हणून यावेळेला मी ही भविष्यवाणी करतो that the life of somebody की कुणाचं तरी जीवन who has joined us जो इथे आहे, जॉईन झाला आम्हाला, shall be made in Jesus' name. कुणाचं तरी जीवन त्यांच्यात येशूच्या नावात आज बनणार. Those who are saying not so, आणि जे असं म्हणतायत की बाबा असं नाही, your enemies are saying not so, तुमचे शत्रू म्हणतायत की असं नाही, your friends are saying not so, मित्र मैत्रिणी म्हणतायत असं नाही, I say let it be so. पण मी म्हणतो असंच होऊ दे. Your children should be blessed तुमची मुलं आशीर्वादित होतील and your children will be blessed. आणि मुलं आशीर्वादित होतीलच तुमची. Even those who are carrying children in their womb, आणि ज्या गर्भवती माता आहेत, ज्यांच्या ओटीपोटात सध्याला बाळ आहेत, place your hand on your womb. त्यांनी आपल्या In पोटावर Jesus' हात name. ठेवा येशूच्या नावात. Let their destiny roll in. होऊ In दे, Jesus' name. त्यांच्या आयुष्याला आकार येऊच दे. मी तर म्हणतो Even those who are married, who are waiting to have a child, place your hand on the womb and let that destiny prophecy be prophesied in the name of Jesus आणि in ज्यांचा advance. विवाह झालाय आणि जे वाट पाहतायत की आम्हाला आता संतान हवंय, त्यांनी पण आपल्या पोटावर हात ठेवा आणि येऊ देत ते आशीर्वाद त्यांच्यावर आतापासूनच. In advance. आतापासूनच, इन ऍडव्हान्स, अगोदर पासूनच. पुढे करायचं ते आत्ताच करा, Because God said कारण ते बोलला to Jeremiah, इर्म्याला, before you were formed in your mother's womb, I knew you. तुझ्या आईच्या पोटात तुझा गर्भ राहिल्यापासून नाही, तुझ्या आईच्या पोटात तुझा गर्भ राहण्या अगोदरपासून लिहिलंय. So God calls them that are not as though they were. म्हणजे देव जे नाहीये त्यांना म्हणतो हे आहे. And you also should call those things that are not as though they तर तुम्ही were. पण ज्या गोष्टी नाहीयेत त्यांना आतापासूनच म्हणायचं आहेत. Because we are also the children of God. का आपणही देवाचीच मुलं आहोत. If God moves in the spiritual realm, His children also should move in the spiritual आणि realm. देव जर आध्यात्मिक स्तरामध्ये हालचाल करत असतो तर देवाच्या मुलांनी पण आध्यात्मिक स्तरातच हात घालायला हवाय. So even before you have a child, place the hand on the womb. तर दिवस जाण्या अगोदरच आपल्या पोटावर हात ठेवा आणि म्हणा. God will see that He puts the child also in the womb आणि right मग away in देव that time. जबाबदारी घेईल आणि योग्य वेळेमध्ये तुमच्या पोटात लेकरू घालेल. Say, what did Elizabeth say? अलिशिबा काय म्हणाली? The moment I heard your salutation, the child in my womb leapt with joy. ज्या क्षणाला तुझा सलाम मी ऐकला, माझ्या ओटीपोटातलं बाळ आनंदाने उड्या मारायला लागलं. What salutation? काय सलाम ऐकला तिने असा? She must have said, "Praise God." ती म्हटली असेल, देवाला धन्यवाद, प्रभूची स्तुती हो. Suddenly the child leaped with आणि joy. अचानक तिच्या पोटातलं बाळ उडी मारायला लागलं आनंदाने. What miracle is this? हा काय चमत्कार आहे That even if you say praise the Lord, the child starts की rejoicing प्रेज in द the लॉर्ड womb. म्हटल्यानंतर सुद्धा ओटीपोटातली बाळ आनंदाने उड्या मारतात. हा चमत्कार काय आहे? And the child was filled with the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याने भरून गेलं ते बाळ. Anything can happen in the spiritual realm. म्हणजे आध्यात्मिक स्तरात काही होऊ शकतं. Listen, people. ऐका माझ्या लोकांनो, Jacob was a man that received blessings after warring with the angels. याकोब असा माणूस होता की त्याने देवदूतांशी झुंज केल्यानंतर त्याला आशीर्वाद मिळाला. Isaac also, his father, was a child of blessing. त्याचा बाप इसाक पण आशीर्वादाचाच संतान होता. Abraham was the beginning of all blessings. आणि अब्राम सगळ्या आशीर्वादांचा आदी म्हणजे प्रारंभ होता. So this man Jacob carried powerful generational blessings. म्हणजे या माणसावर, या याकोबावरती पिढ्यानपिढ्यांपासून येणारे सॉलिड आशीर्वाद होते. But pastor, नाही पण पास्टर, I'm not Jacob. मी काय याकोब आहे का? I'm not like Jacob. मी काय याकोबासारखा नाही ना हो. But you are the children of पण Abraham. अब्रामाचं तर संतान आहात ना तुम्ही. You are the spiritual children of Abraham. तुम्ही अब्रामाची आध्यात्मिक मुलं आहात ना. Say,
पण ठेवा ना हात I'm आपल्या not a मुलावर. child of Abraham, नाही pastor. नाही, मी कुठे अब्रामाचं संतान आहे? You are a child of Abraham. आहेस, अब्रामाचं संतानच आहेस तू आध्यात्मिक रीतीनं. That's what Galatians 3:5-9 says. असं गलतीकरास पत्र 3:5-9 मध्ये लिहिलंय. See? He says, because you have heard Jesus तो म्हणतो तुम्ही येशू ऐकल्यामुळे and have faith in him, आणि येशूंवरती तुमचा विश्वास असल्यामुळे you have become the children of तुम्ही Abraham. अब्रामाची मुलं ऑलरेडी झालेली So आहात. through Jesus we have become the children of तर Abraham. येशूंद्वारे आपण अब्रामाची मुलं झालेलो आहोत. So your hands are powerful hands तर now. तुमचे हात सामर्थ्यवान हात आहेत आता. You know how Abraham was saved? आणि अब्रामाचं तारण कसं झालं तुम्हाला By faith. ठाऊक आहे? विश्वासाने झालं. He believed, and so everyone who has faith is the son and daughter of Abraham. अब्रामाने विश्वास ठेवला आणि तसं जो कोणी विश्वास ठेवेल तो अब्रामाचा संतान आहे. मुलगा काय मुलगी काय. And long ago, आणि खूप पूर्वी the Bible said that God would accept the Gentiles because of their faith. बायबल म्हणतं की देव परराष्ट्रीयांचा स्वीकार त्यांच्या विश्वासामुळे करायचा खूप पूर्वी. Yes. God said in the beginning only, प्रारंभीच देव बोललाय Gentiles will be saved through faith. परराष्ट्रीयांचं तारण त्यांनी विश्वास ठेवला माझ्यावर तो होईल. And so beautifully God arranged everything that Abraham in the beginning itself, he knew the good news. आणि किती सुंदरपणे देवाने सगळं आयोजित केलं की अब्रामाला सुरुवातीपासूनच सुवार्ता ठाऊक होती And he believed, आणि त्याने विश्वास पण ठेवला and he was accounted for righteous. आणि तेच त्याला नीतिमानपणा गणण्यात आलं. And God said, through you now all nations will be blessed. आणि त्याला देव म्हटला की आता तुझ्याद्वारे सगळी राष्ट्र आशीर्वादित होतील. All families also will be blessed. सगळे परिवार आशीर्वादित होतील तुझ्याद्वारे. That means everyone who has faith in Jesus shall be blessed. याचा अर्थ ज्या कुणाचा येशूंवर विश्वास आहे ते आशीर्वादित होणार. Praise God. देवाला धन्यवाद. So you can lay your hands. तर सांगायचं तात्पर्य परत माझं फिरून फिरून हेच आहे की तुम्ही तुमचे हात आपल्या मुलाबाळांवर ठेवू शकता. Just wash your hands with the blood of Jesus येशूंच्या रक्ताने आपले हात धुवून काढा and then lay it on your hands. आणि ते निर्मळ स्वच्छ शुद्ध पवित्र हात तुमचे तुमच्या मुलांच्या डोक्यावर ठेवा. Amen. आमेन. Because कारण the moment you lift hands, ज्या something happens. क्षणाला तुम्ही हात वर कराल ते तुमचे हात वर कराल काहीतरी होतं. When you put your hands down, something else happens. आणि ते हात खाली टाकले तर आणिच काहीतरी होतं. Moses lifted up his hands. मोशेने त्याचे हात वर केले, Israel was winning. इस्रायल जिंकत गेलं. Put his hands down. मोशेने हात खाली टाकले, Israel was losing. इस्रायल हारलं. तसं आपण हात खाली टाकले की भलतंच काहीतरी होतं. That means म्हणजे our hands have power. आपल्या हातांमध्ये सामर्थ्य आहे हे तर आता तुम्हाला पटतंय की नाही? See? Some people will take it as a joke, but I don't. काही लोक या सगळ्याला विनोद म्हणून घेतील, मी नाही घेत. I know even if I lift my hands, there is power. मला माहितीये मी माझा हात साधा असा वर जरी केला तरी त्यात सामर्थ्य आहे. When people come for prayer, I just do like this. Some of them, before I utter a word also, if there is demon activity, it will suddenly stop. माणसं माझ्याकडे प्रार्थना करून घ्यायला येतात. त्याला काही माणसांच्या पुढे माझा हात नुसता मी असा जरी केला तरी त्यांच्यातले सैतान कार्यरत होऊन त्यांना सोडून जातात. Yes, I know it because I believe it. मला माहिती आहे कारण माझा याच्यावरती विश्वास आहे. माझा हात विशेष नाही, माझ्या हातातला देव विशेष आहे. Say, Bible says in Exodus 9:29, निर्गम 9:29 मध्ये बायबल म्हणतं, Moses told Pharaoh, as soon as I am gone out of the city, I will spread abroad my hands unto the Lord, and thunder shall cease, neither shall there be any hail. निर्गमाचा 9वा अध्याय आणि त्यातल्या 29व्या वचनात बघा लिहिलंय, तेव्हा मोशे त्याला म्हणाला, मी नगराबाहेर गेल्याबरोबर यहोवाकडे आपले हात पसरीन, मग मेघगर्जना थांबतील आणि गारांची वृष्टी सुद्धा होणार नाही. See, यावरून पृथ्वी यहोवाची आहे हे तुम्हाला समजेल. see, when I lift my hand doesn't mean I am just doing it as I want, but lifting to the Lord. मी नगराबाहेर गेल्यानंतर माझे हात वर पसरीन म्हणजे असेच नाही, देवाकडे पसरीन. And लगेच हे होईल. verse 33 says, आणि 33व वचन म्हणतं, he spread his hands to the Lord and the thunder ceased. मोशे फारो जाऊन निघून गेला, त्याने यहोवाकडे आपला हात पसरला आणि मेघगर्जना गारा पडायच्या थांबल्या. I mean, is God interested only in clouds and hail and storm? काय देवाला फक्त ढग मेघ आणि वादळ आणि गारा ह्याच्यातच इंटरेस्ट आहे का हो? Oh, he's interested in the children. नाही, देवाला मुलांमध्ये इंटरेस्ट आहे. Amen. Amen. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Your hand should be on the head of your children. तुमचे हात तुमच्या मुलांच्या डोक्यावर असायलाच पाहिजेत. Then there will be a transfer of power. मग सामर्थ्य ट्रान्सफर होईल Why, तुमच्यातनं त्यांच्या. why the head, pastor? का डोक्यावरच Because pastor? the head is above the body. कारण की डोकं शरीराच्या वर आहे ना, म्हणून डोकं. Head is above the body. शरीराच्या वर काय आहे? डोकं, म्हणून डोकं. And moreover, Jesus himself speaks as he is the head. आणि त्याहूनही जास्त येशू म्हणतात की मी मस्तक आहे. Because the head is the beginning of all कारण senses. मस्तक
आणि हे डोकं जे आहे ना ते सगळ्या पंचेंद्रिय जी कामं करून आपल्याला ज्या काही भावना देतात त्याचा प्रारंभ ह्या मस्तकात होतो. It's the beginning of our emotion. It's the beginning of our movement. आपल्या भावना, आपली हालचाल, आपली चळवळ सगळ्या डोक्यातनं सुरू होतं ना बेटा. It is at the topmost of our body. आणि डोकं म्हणजे आपल्या शरीरावरचं धड हे इथून सुरू होतं, आपलं अस्तित्व इथून सुरू होतं. Amen. Everything starts from the body. सगळं म्हणजे ह्या डोक्यातनं सुरू होतं ना. पहिलं डोकं मग शरीर. See? The anointing oil falls from head downward. आणि अभिषेकाचं तेल सुद्धा पहिलं डोक्यावर मग खाली जातं ना. It speaks about it. It is the symbol of power and authority. सामर्थ्य आणि अधिकार याचं हे दर्शक आहे, प्रतीक आहे. The crown is not placed at the foot. It is placed on the head. मुकुट पायांना घालतात का? मुकुट पायांना घालत नाहीत. मुकुट म्हणजे डोकं होतं. See? डोक्याला घालतात मुकुट. Glory and honor is on the head. वैभव, मान, सन्मान सगळं डोक्यावर असतं बेटा. Bible says. बायबल म्हणतो ना, Adam was crowned with glory and honor. आदामाला वैभव, गौरव हे सगळं घालण्यात आलं. Head is the place of communication. आणि डोकं तशा पद्धतीनं म्हणायला गेलं तर एक संवाद साधायचा एक पहिला भाग आहे डोकं. Faculty of reasoning. म्हणजे जिथे तर्क वितर्क संवाद हे सगळं सुरू होतं कुठे? डोक्यात. We start reasoning from there. तर्क वितर्क पण आपण डोक्यानं लावतो, कल्पना डोक्यानं रंगतात, विचार डोक्यात येतात, बोलतो आपण डोक्यात आलं म्हणून बोललो, Yes. हे की नाही? पहिलं डोकं येतं. Brain is the center of our thinking. मेंदू आहे ना डोक्यात, तर तो मेंदू एक केंद्रबिंदू आहे ना आपल्या सगळ्यांचा. You cut the hand and man will live. Cut the head, he won't live. हात कापा माणूस तरी जगेल, त्याचं डोकं कापा तो मरणार आहे. डोकं कापल्यावर माणूस जगतो का? See? नाही. हात कापल्यावर कसाही जगू शकतो. On the head is all the most म्हणजे important डोकं सगळ्यात communication system. महत्त्वाचं आणि डोक्यामध्येच सगळं बसलेलं असतं महत्वाचं. The eyes are in the head, डोळे डोक्यात आहेत. on the face, डोळे कुठे आहेत? तोंडावर आहे. तोंड कुठे आहे? डोकं आहे ना. mouth, ears. तोंड, कान, डोळे, नाक हे सगळं कुठे Everything आहे? is there. The most डोकं. important aspect of our whole being is on the head. म्हणजे आपल्या संपूर्ण अस्तित्वामध्ये सगळ्यात महत्वाचा अवयव हे डोकं आहे. Nose helps us to breathe. नाक आपल्याला श्वास घ्यायला मदत करतं. Ear helps us to hear the word of कान God. ऐकायला देवाचं वचन ऐकायला मदत करतात. See? Eyes to see. डोळे पाहायला मदत करतात. Amen. Amen. Mouth is so important. Through it we can eat food. तोंड पण तेवढीच महत्वाची आहेत कारण तोंडाद्वारे खाता येतं. See? So some people from the cradle to the grave have been attacked by all evil powers. परंतु काही माणसांवरती अगदी त्यांच्या पाळण्यापासून कबरेत जाईपर्यंत दुरात्म्याचे हल्ले त्यांच्यावरती होत राहतात. You don't know how many people must have just passing by must have laid hands on their children also. तुम्हाला काय You माहिती don't आहे know. की येणाऱ्या जाणाऱ्या किती लोकांनी मुलांवरती हात ठेवून दिला असेल? Yes, who knows? कुणाला With माहिती what आहे? kind of heart they have laid their hands on your children. येणाऱ्या जाणाऱ्या किती साऱ्या माणसांनी तुमच्या मुलांच्या डोक्यावर काय हेतूनी हात ठेवलेला असेल हे तुम्हाला माहितीये का? People just go, "Oh, किती छान मुलं आहे." लोक येतात आता किती गोड आहे. We don't know. हात कोणी From लावतं रे आपल्या childhood, मुलाबाळांना? so many people must have laid their म्हणजे hands. बालपणापासून- With what intention? Nobody knows. बालपणापासून किती साऱ्या लोकांनी त्यांचे हात तुमच्या मुलांवरती काय हेतूने ठेवलेले असणार आहेत हे तुलाही माहित नाही आणि मलाही माहित नाही. You know, Jacob, याकोब he adopted Joseph's 2 sons as his own. याकोबाने योसेफाच्या 2 मुलांना आपली स्वतःची मुलं म्हणून दत्तक घेतलं. Yes. Adoption took place. दत्तक घेतलं. तिथे तो दत्तकपणा तिथे आपल्याला दिसून येतो. And when all the 12 sons of Jacob received their inheritance, he included 2 of them also in it. आणि याकोबाच्या 12 मुलांना जेव्हा वतन मिळालं याकोबाने या 2 नातवांना पण त्याच्यात घातलं कारण ती त्याची अडॉप्टेड मुलं होती दत्तक घेतलेली. See? He took them as नातू his नाही own. मुलं बनवलं त्याने त्या दोघांना. So children, तर मुलांनो don't worry. नका काळजी करू. Something great is going to happen. काहीतरी महान होईल. I'm going to pray for you. मी तुमच्यासाठी आता प्रार्थना The करेन. parents are going to lay their hands on you. तुमचे आई वडील वरिष्ठ वडीलधारी जे कोणी आहेत तुमच्यावर हात ठेवतील. Mighty things will happen. महान कार्य होईल. One testimony I will give you. एक साक्ष मी तुम्हाला सांगतो. One young girl came to meet me last week with a mother. एक तरुण मुलगी माझ्याकडे गेल्या आठवड्यामध्ये तिच्या आईला घेऊन मला भेटायला आली. She testified, तिने साक्ष सांगितली "Pastor, I want to meet you." की पास्टर मला तुम्हाला भेटायचं आहे. And she said, "From whole 1 year I was wanting to meet you. आणि मला म्हणाली की पास्टर वर्षभर मी तुम्हाला भेटायचा प्रयत्न करत होते. I told your assistants that I want to meet pastor for prayers आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांना मी सांगितलं की मला पास्टरांना भेटायचं प्रार्थना करायला. urgently, but you know somehow I couldn't meet. अर्जंटली भेटायचं आहे पण काही असो मला भेटता नाही आलं. Last year I met you, pastor, पण गेल्या वर्षी मी तुम्हाला भेटले होते पास्टर एकदा and she was getting a job in Google. आणि तिला गुगल मध्ये
नोकरी मिळत होती. But then because this pandemic hit, she lost it. आणि मग या महामारीमुळे आणि हे जे काही झालं गेल्या 1.5-2 वर्षात त्यात तिची नोकरी गुगलची गेली. She was desperate for prayer. आणि आता ती इतकी भयंकर व्याकुळ अवस्थेत की तिला प्रार्थनेची खूप गरज. But I got to know this news and I prayed for her. मग मला बातमी कळली तर मी तिच्यासाठी प्रार्थना केली. And she said, I continue to hear your online messages, all 3 messages in the week. आणि ती म्हणाली की तुमचे ऑनलाईन उपदेश जे होतात आठवड्यातनं 3 दिवस ते मी ऐकत राहिले. And God did a miracle. आणि देवाने चमत्कार I केला. got the best job, मला अजून उत्तम अशी नोकरी लागली. better salary, त्याहून जास्त चांगला पगार. and in Pune only. आणि पुण्यातच. My boss was so good आणि माझा बॉस इतका चांगला that he even said की मला असंही म्हणाला that you can fly to Canada if you want. कॅनडाला सुद्धा मी तुला प्लेस करू शकतो तुझी इच्छा असेल And तर. I will see that all arrangements for your further studies also I will sponsor. आणि कॅनडाला जाऊन पुढे काही शिकायचं म्हणजे काही शिक्षण असेल तर ती जबाबदारी पण मी घेऊन तुला शिक्षण देईन. And you get a job there also. आणि तिथेही मी तुला घेऊन जाईन कॅनडाला. And she said, suddenly everything started working for ती me. म्हणते अचानक माझ्यासाठी सगळी दारं उघडायला लागली आणि काम व्हायला लागलं. Children, मुलांनो, if you dedicate your life to Jesus, तुम्ही जर तुमचं जीवन येशूंना असं समर्पित केलं ना, I promise you, वचन आहे माझं तुम्हाला, your life shall be made. जीवन बनेल तुमचं. Yes. आमेन. I'm going to pray now. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. So all the parents or whoever, guardians, whoever you are, just first ask for forgiveness from the Lord. तर जे कोणी वडीलधारी माता पिता वगैरे आहेत त्यांनी प्रथम देवाला क्षमा मागा. Just say, Lord, forgive me for all my sins. आणि म्हणा की प्रभू मला क्षमा कर माझ्या सर्व पापांची. Cleanse me and wash me. मला साफ कर, मला धुवून काढ, Make me clean. मला स्वच्छ कर. Cleanse my hands, Lord. माझे हात धुवून काढ प्रभू, स्वच्छ With your करून टाक. blood. तुझ्या रक्ताने माझे हात धु. And then I can come to the holy place. आणि मग मी पवित्र स्थानात येऊ शकीन. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. I believe the elderly are doing it in माझा Jesus' name. विश्वास आहे वडीलधारी माणसं हे करत असतील येशूंच्या नावात. Secondly, दुसरी बाब, now have faith. विश्वास ठेवा आता. Because only faith will release the blessings of God on your children. कारण फक्त विश्वासच देवाचे आशीर्वाद तुमच्या मुलाबाळांवरती उतरवतील. Yes. And now gather your children around. आणि आता आपल्या मुलाबाळांना एकत्र करा. स्वतः जवळ घ्या. Take them close to you जवळ घ्या त्यांना स्वतःच्या. and just lay your hands on हात ठेवा त्यांच्या डोक्यावर. lay your hands on them. हात ठेवा त्यांच्या डोक्यावर. I'm giving you time so that वेळ देतोय मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला तयारी करता येईल. मुलांना जवळ घ्या. स्वतः प्रार्थना करून घ्या की प्रभू माझे हात पवित्र कर, शुद्ध कर. आणि मग त्यांच्या डोक्यावर हात ठेवा. nobody will be so concerned about their children other than their own parents. कुणालाच आपल्या मुलाबाळांची एवढी काळजी Who can be नसणार more आहे concerned जेवढी other आई than their वडिलांना own असते ना. parents? आई वडिलांपेक्षा जास्त काळजी मुलांची कुणाला असते. So just lay your hands like that. तर ठेवा हात आपल्या मुलांवर. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Thank you, Master. धन्यवाद. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बाप्पा, I thank you and praise you for this time. मी तुझे आभार मानून स्तुती करतो या वेळेसाठी. This is what you have inspired me to do. आणि हेच तू मला करायला प्रेरणा दिलीस. You told me that I have to tell the parents to lay their hands on their children. तू मला सांगितलंस की मी माता पितांना सांगावं की त्यांनी आपापल्या मुलांवर हात ठेवावे. That there will be a release of the anointing and the power. की एक आशीर्वाद आणि सामर्थ्य मोकळा होईल त्यांच्यावर. And that they will be healed, strengthened, delivered, blessed. आशीर्वाद आणि सामर्थ्य त्यांच्यावर मोकळं होऊन ते आरोग्यवान होतील, सामर्थ्यवान होतील, सुटका आशीर्वाद त्यांना मिळेल. Lord, we believe in the laying on of hands ministry. प्रभू, आम्ही डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करायच्या सेवेत विश्वास ठेवतो. As you said, जसं तू म्हणालायस, there is a doctrine of laying on of hands. एक डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करायची शिकवण आहे. And Lord, प्रभू, as I'm stretching forth my hands, जसा माझा हात मी पुढे करत आहे and as the parents have laid their hands on their dear आणि children, जसं माता पितांनी आपापले हात आपल्या मुलांवर ठेवले आहेत, we all agree आम्ही सगळे सहमत करतो and we are making this prayer to you आणि तुला प्रार्थना करतो in faith विश्वासानं that the children's destiny should be made in Jesus' की name. मुलांच्या आयुष्याच्या दिशा येशूच्या नावात नक्की ठरल्या जाव्यात. Every devil आयुष्य घडावी which might त्याची. try to attack them, I command you in the name of Jesus, leave them. आणि जो कोणी सैतान त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करेल त्या सैतानाला येशूच्या नावामध्ये
नावामध्ये मी मुलांच्या जीवनातून बांधतो. Leave my children in Jesus' name. माझ्या मुलांना येशूच्या नावात सोड. Leave their body, soul, and spirit in Jesus' त्यांचं name. जीवात्मा शरीर येशूच्या नावात सोड. Leave their destiny in Jesus' name. आयुष्याच्या दिशा त्यांचं घडणं येशूच्या नावात सोडून दे. You wasting spirit, वाया घालणारा आत्मा, delaying spirit, उशीर करायचा आत्मा, deterring spirit, डगमगायचा आत्मा, hindrance spirit, अडचणीचा आत्मा, evil spirit, दुरात्मा, depressing spirit. नैराश्याचा आत्मा, I command you in the name of Jesus, leave our children या in Jesus' सगळ्या name. आत्म्यांना येशूच्या नावात मी आज्ञा करतो. माझ्या मुलांना सोड येशूच्या Depressing नावात. spirit, leave them in Jesus' name. नैराश्याच्या आत्मे मुलांना सोडून जाऊ देत येशूच्या नावात. Wandering spirit, leave them in Jesus' name. भटकणारे आत्मे मुलांना सोडून जाऊ देत येशूच्या नावात. Lord, touch them. प्रभू त्यांना स्पर्श कर. Let their destiny be made. आयुष्य घडू दे, Let their career be made. करिअर बनू दे, Let their future be made. भवितव्य उज्ज्वल कर Help त्यांचं. them to walk in their आणि destiny. त्यांना त्यांच्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेत चालायला सहाय्य कर. Angels of God, strengthen them. देवाच्या दूतांनो त्यांना शक्ती द्या. They have many years to see. आणि अनेक आहेत ते खूप वर्ष अजून त्यांनी पाहिजे आहेत. They don't know what is their future. त्यांना माहित नाही त्यांचं भविष्य काय आहे. But let their future be made in Jesus' name. पण त्यांची भवितव्य येशूच्या नावात घडू दे. Father, दे बाप्पा. let not the devil take them away from their destiny. सैतानाने त्यांना आपल्या ठरलेल्या दिशेपासून भकवू नये. Master, प्रभू, as they are opening their heart, जसं ते आपलं हृदय उघडतायत, come into their heart. त्यांच्या हृदयात ये. Come on, children, say it. चला मुलाबाळांनो बोला. Come into my heart, sweet Jesus. म्हणा, गोड येशू माझ्या हृदयामध्ये या. Come into my heart. माझ्या हृदयामध्ये या येशू. Stay in my heart. माझ्या हृदयात राहा येशू. I invite you, मी Jesus. आमंत्रित करत आहे तुम्हाला येशू. Come. या येशू. Be my Lord. माझा प्रभू बना Be येशू. my Savior. माझा तारणारा बना I येशू. love you, Jesus. माझं तुमच्यावर प्रेम आहे Make येशू. my life, oh माझं Jesus. जीवन घडवा येशू. Touch me, मला Jesus. स्पर्श करा येशू. Help me, Jesus. मला मदत करा येशू. Heal me, मला Jesus. आरोग्य द्या येशू. Deliver me, मला Jesus. सुटका द्या येशू. Make my life, माझं Jesus. जीवन घडवा येशू. Thank you, Father. धन्यवाद. All the children are saying it. सर्व मुलं हे बोलतायत. I believe they are saying it. माझा विश्वास आहे मुलं बोलतायत. All the parents are saying it. माता पिता पण बोलतायत And things are happening. आणि गोष्टी The घडतायत. atmosphere is charged. वातावरण चार्ज झालं. The anointing is there. अभिषेक आला. The power of God is there. देवाचं सामर्थ्य तिथे There is a आलं. release. आणि एक सुटका A आली. release of blessings. आशीर्वादांची A ओतणी, release of divine gifts that is दैवी flowing in the दानांची children. ओतणी आता यावेळेला झाली. Talents are being explored. कलागुण प्रतिभा आता या वेळेला आल्या. It's being discovered right now. आता या वेळेला त्यांना पत्ता लागायला लागला की माझ्यात ही कला आहे. Master, प्रभू, like Ruth, put them in the proper field. रूथ प्रमाणे त्यांना योग्य शेतात आण. Put their feet in the proper ground. त्यांची पावलं योग्य भूमीवरती पाड. That they will know this is their destiny. त्यांना कळावं की हीच माझी And their आयुष्याची lives दिशा आहे. have to be made in आणि Jesus' त्यांची name. जीवन घडलीच पाहिजे None येशूच्या of, नावात. not one of them should go away from their destiny. या मुलांपैकी एकाच्याही आयुष्याच्या दिशेचा नाश होऊ नये आणि No कोणी बघू evil नये. should touch them in Jesus' एकही name. अरिष्टाचा स्पर्श त्यांना होऊ नये. No plague shall touch them in Jesus' एकही name. पीडा त्यांना हात लावणार नाही येशूच्या नावात. No devil will touch their life in Jesus' एकही name. सैतान त्यांच्या जीवनांना हात लावणार नाही येशूच्या They will नावात. grow up beautifully, ही मुलं छान वाढणार, physically, mentally, and spiritually. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक रीतीनं. Their footsteps will always come to the church. त्यांची पावलं नेहमी चर्चला येणार. Give them that hunger and thirst for you. त्यांना तुझ्यासाठीची ती तहान आणि भूक दे. Help them to read the Bible. त्यांना बायबल वाचायला सहाय्य Help them कर. to pray every day. त्यांना रोज प्रार्थना करायला सहाय्य And let कर their lives be आणि made. त्यांचं जीवन घडव. We claim it in Jesus' name. येशूच्या नावात आम्ही हे मागतो And we receive it in आणि Jesus' name. स्वीकारतो सुद्धा येशूच्याच नावात. Thank you, Father. धन्यवाद देव Thank you, बाप्पा. Master. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. I believe माझा विश्वास आहे there is a release of blessing in your children. आशीर्वादांची ओतणी तुमच्या मुलांवर झालेली Now आहे. don't worry about your children's आता future. आपल्या मुला बाळांच्या भविष्याची काळजी करू नका. It's made. त्यांचं भविष्य घडलं समजा. God will take care of देव them. त्यांना सांभाळेल Everything beautiful will happen आणि to सगळं them. सुंदरच होईल त्यांच्या जीवनात. Praise God. देवाला धन्यवाद. I'm so happy for all of you. फार आनंदी आहे मी तुम्हा सगळ्यांसाठी. Thank you, Jesus. देवालाच Say धन्यवाद. thank you, Jesus. सगळ्यांनी म्हणा धन्यवाद येशू. Children also say thank you. मुलाबाळांनी पण म्हणा धन्यवाद येशू. Parents should say thank you. आई Jesus. बापांनी पण म्हणा धन्यवाद येशू. Praise God. God bless you all. देवाला धन्यवाद. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. And meet you again once again tomorrow Monday for the उद्या सोमवार discipleship. आहे, संध्याकाळी 7:30 ला परत नेहमीप्रमाणे ऑनलाईन आपली भेट होईल. God bless you. देव बाप आशीर्वादित करो तुम्हाला. Amen.